हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करते की तुमच्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या इच्छांना नवीन पंख फुटू दे, नवीन बळ मिळू दे आणि चांगले आरोग्य तुम्हाला या दिवाळीला प्राप्त होऊ दे. तुमच्या इच्छा सगळ्या चांगल्या पूर्ण करू देत. म्हणूनच स्वामींचरणी प्रार्थना करून आपल्या आजच्या विषयाकडे वळते. आजचा जो विषय आहे तो थोडासा एकदमच डीप असा विषय घेतलेला आहे. महिलांच्या जिव्हाळ्याचं असं ठिकाण म्हणजेच किचन. तर थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की काय आहे. जशी स्त्री किचनमध्ये रमते, एखादी लेडीज महिला, त्याप्रमाणे माता लक्ष्मी देखील अन्नपूर्णा म्हणून अन्नपूर्णेच्या रूपामध्ये आपल्या किचनमध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्थित असते. प्रत्येक पदार्थ आणि पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या तरी ग्रहाशी स्थित आहेत किंवा ग्रहाशी संबंध दर्शवतात. म्हणूनच या गोष्टी लक्षात घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका, जेणेकरून तुमच्या पण काही गोष्टी राहून गेल्या असतील तर दिवाळीच्या पूर्वी तुम्ही त्या करताल आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टीची तुम्हाला मदतच होईल. पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल आणि सबस्क्राईबच केलेलं नाही आहे अजून, तर असं करू नका. आपले व्हिडिओ रोज पाहताय पण सबस्क्राईब करायचं विसरताय, तर जरूर सबस्क्राईब करा. कारण माझी देखील या दिवाळीला अशी एक इच्छा आहे की माझे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हावेत. 10,000ची माझी स्तुती मराठी कॉर्नरची फॅमिली असावी. तर ही इच्छा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. तर काय आहे आजचे हे विषय? कोणते हे 5 कोपरे आहेत जे स्वच्छ करायचे आहेत आपल्याला? अडगळीच्या वस्तू वगैरे ह्या सगळ्या तर गोष्टी माहिती झाल्यात आपल्याला. पण किचनमध्ये असे कोणते 5 कोपरे येतात? तर तेच बघायचं आहे. कारण दसऱ्यानंतर आता लगेचच दिवाळीची तयारी केली जाते. दिवाळीमध्ये घराघराची स्वच्छता सुरू होते. अनेक घरांमध्ये दसऱ्याला वगैरे स्वच्छता नसते केलेली किंवा गड बसत नसतात म्हणून एवढी डीप क्लिनिंग होत नाही. तर अनेक लोक वरवरची स्वच्छता करतात. पण किचनमधले कोपरे स्वच्छ करणे देखील तितकेच गरजेचे आहे. तर तेच बघायचं आहे आपल्याला नक्की काय असणार आहे. दिवाळीमध्ये सर्व लोक घराची स्वच्छता करतात, सजावट करतात. घरात सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय? तर किचन. घराचा आत्मा म्हणजे स्वयंपाकघर अशी म्हण देखील आहे आपल्या मराठीमध्ये. म्हणूनच सणासुदीच्या काळात महत्त्वाच्या गोष्टी न मिळाल्यास चिडचिड सुरू होते. स्वयंपाकघर योग्यरित्या स्वच्छ आणि व्यवस्थित करून ठेवल्यास, योग्य नियोजन लावल्यास दिवाळीपूर्वी कोणतीही तुम्हाला ऐन टायमाला गडबड किंवा धावपळ उठत नाही. कोणते भाग स्वच्छ करायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू. कारण यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये राहू आणि शनी देखील कारक असतो. पाण्याचे फिल्टर. तुम्ही जर फिल्टर यूज करत असताल तर हा शनी देखील आहे का आणि चंद्र देखील आहे का ते तुम्हाला सांगते. जे वेस्टेज पाणी येतं, त्याच्यातून जे वेस्टेज पाणी येतं ते क्लीन करतं, म्हणून त्यामध्ये शनिग्रह देखील आहे आणि पाणी हे चंद्रग्रहाचं देखील कारक आहे. यामुळे आपल्या मनावरती खूप ताण येणं, निगेटिव्ह विचार येणे या गोष्टी घडून येतात या पिण्याच्या पाण्यामार्फत. म्हणून हे योग्य तुम्ही स्वच्छ करायचं आहे फिल्टर पूर्णपणे. त्याच्या ज्या आहेत गोष्टी चेंज करायच्या आहेत आणि मग प्रथम गंगा माता म्हणजे पाणी हे स्वच्छ करून दुसऱ्या गोष्टीकडे वळायचं आहे, ते म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. दिवाळीमध्ये बऱ्याच वेळा ओव्हन, मायक्रोवेव्ह देखील अनेक घरामध्ये वापरले जातात. ज्यांच्या घरी आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये खाद्यपदार्थ देखील आपण बऱ्याच वेळा बनवतो. दिवाळीत या गोष्टींचा वापर अनेक गोष्टींसाठी होतोच. कितीही जरी नाही म्हटलं तरी मोहन वगैरे गरम करण्यासाठी किंवा कोमट पाणी वगैरे घेण्यासाठी लगेचच. म्हणून आतला भाग पूर्ण स्वच्छ करायचा आहे. यासाठी बेकिंग सोडा, लिंबाचा रस वापरू शकता. फ्रीज स्वच्छ करायचं आहे यानंतर आपल्याला. कारण फ्रीजमध्ये बऱ्याच गोष्टी आपण साठवून ठेवतो. तर या गोष्टींमध्ये देखील अनेक अन्नपदार्थ एकत्र असल्यामुळे प्रत्येक ग्रहाचा तिथे संबंध येतो. दूध, दही, तूप, डाळी, धान्य आणि तुमच्या भाज्या वगैरे बुधग्रहापासून, चंद्रग्रहापासून, शुक्रग्रहापासून सगळ्या तिथं वस्तू असतात. म्हणून पूर्णपणे फ्रीज तुम्ही साफ करून घ्यायचा आहे.
फ्रीज स्वच्छ करताना त्यातील खराब झालेल्या वस्तू बाहेर काढा, स्वच्छ करा. चांगला घासून पुसून तो फ्रीज तुम्ही स्वच्छ करून लावायचा आहे. त्यात चांगले सामान भरायचे. कोणत्या गोष्टींना कीड वगैरे लागली असेल, बुरशी लागली असेल, वर्षानुवर्षे या गोष्टी काढलेल्याच नाही आहे. खूप पाऊच असे साठलेले आहेत बरेच. सॉस आहेत त्यामध्ये जे खराब झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी टाकून द्यायच्या आहेत तुम्ही. यानंतर वळूया आपल्या स्वयंपाकाच्या ओट्याकडे. दिवाळीच्या या दिवसांमध्ये ना स्वयंपाकाचा ओटा शक्य तेवढा नेहमी स्वच्छ ठेवा. कारण त्यावर खाद्यपदार्थ बनवले जातात. रोज कोणता ना कोणता तरी पदार्थ आपण बनवणार आहोत. स्वयंपाक झाल्यावरती ओटा तर तुम्ही स्वच्छ करताच. पण असं अनेक वेळा होतं दिवाळीमध्ये की आपण स्वच्छ करून देखील बऱ्याच वेळा पसारा होतो, पदार्थ बनवतो, कंटाळा येतो. पण इथेच नेमकी आपली खरी परीक्षा असते. लक्ष्मी माता खरी परीक्षा इथेच घेते की आपण सगळा कंटेनर, सगळा सरफेस स्वच्छ करून तिथे मी तुम्हाला 2 लवंग आणि 1 कापूर मातीच्याच पंतीमध्ये जाळण्यासाठी सांगितलेलं आहे रात्री झोपताना. कारण यामुळे सगळ्या निगेटिव्ह एनर्जी जळणार आहेत. दुष्ट शक्त्या ज्या असतील त्या खाक होणार आहेत. कारण या गोष्टी वेळेवर योग्य त्याच वेळी आपल्याला निगेटिव्हिटी बाहेर घालवणं तितकंच महत्त्वाचं देखील आहे. याशिवाय तुमच्याकडे जर संपूर्ण ओटा त्यावर ठेवलेले सामान स्वच्छ केलेलं आहे, तरी देखील ओट्याला देखील तेलकट वास वगैरे आहे किंवा थर साठलेला आहे, तर व्हिनेगर वॉटर सोल्युशन तुम्ही यासाठी वापरू शकता. ग्रॅनाइट किंवा इतर गोष्टींचा ओटा तुमचा असेल तर. स्टोअर रूमकडे वळूया, जिथे आपण अनेक गोष्टी साठवून ठेवतो. तेथे जाळे झाले असतील तर तुम्ही स्वच्छ करून घ्यायचं आहे. नको असलेल्या स्टोअर केलेल्या वस्तू आहेत वर्षानुवर्ष, तर त्या बाहेर काढायच्या आहेत. यामुळे ही जी अडगळीची खोली आहे ती साफ केल्यामुळे तुम्हाला घरात आपोआपच वातावरण जे आहे सकारात्मक आणि प्रसन्न राहणार आहे. तसेच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे की तुम्ही कोणत्या, आता बऱ्याच जणांची अडगळीची खोली वगैरे नाही आहे, तर बाल्कनीमध्ये हा पसारा आहे प्रत्येकाच्या, किचनमध्ये वगैरे रचून ठेवलेला. तर या गोष्टी तुम्ही बाहेर काढा. आवर्जून वेळ काढा दिवाळीच्या पूर्वी आणि या क्लिनिंग ज्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करून घ्या. त्यानंतर दरवाजाला लावलेले पडदे किंवा बाल्कनीचे जे डोर्स आहेत, विंडोज म्हणजे खिडक्या, त्यांना लावलेले पडदे, हे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तुम्ही. आणि याशिवाय किचन रॅक देखील स्वच्छ करायचा आहे. त्यातील भांडे व्यवस्थित काढून ते व्हिनेगरनी किंवा साबणाने आपल्या घासायच्या घासणीने वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहे. किचनमधल्या ट्रॉली ज्या आहेत त्या सगळ्या काढून तुम्ही व्यवस्थित व्हिनेगरने वगैरे स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, लिक्विडने एखाद्या चांगल्या. आणि त्यामध्ये तुम्ही जे आहेत कापराची वडी किंवा मग लवंगाचं किंवा मिरे अशा पुरचुंडे बांधून, पुड्या बांधून तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत छोट्या छोट्या. कारण यामुळे कसं तुम्हाला जे बारीक किडे मकोडे येतात ते येणार नाहीत. याशिवाय जे ड्रॉवर आहेत किचनमधले, फर्निचर असेल तुमच्याकडे ते फर्निचर ड्रॉवर, तर स्वच्छ पाण्याने पुसायचे आहे लिक्विड वगैरे टाकून. नंतर कोरड्या कपड्याने स्वच्छ करायचे. जे कॅबिनेट आहे किचन कॅबिनेट ते देखील स्वच्छ करायचे आहे. कालांतराने धूळ आणि अन्नकण अडकून यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते रगडून जर साफ केलं तुम्ही, तर ते केवळ नवीनच दिसत नाही, तर अनेक गोष्टी चकाचक देखील होतात. याशिवाय जे बेसिन आहे ते बेसिन देखील तुम्ही स्वच्छ करायचं आहे. खालती जी आहे पाईपलाईन ती देखील स्वच्छ करून घ्यायची आहे. बेसिनच्या खाली जाळ्या वगैरे असतात त्या देखील तुम्ही चेक करायच्या आहेत. भांडी, चमचे सर्व वस्तू शेल्फमधून बाहेर काढायच्या. कॅबिनेट स्वच्छ करायचं. व्हिनेगरचं पाणी मी तुम्हाला सांगितलं ते मिश्रण घालून स्वच्छ करा, यामुळे झुरळ वगैरे येत नाहीत. आणि नंतर स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचं आहे. याशिवाय तुम्ही जे आपण वापरतो वॉशिंग मशीन, जर बाल्कनीत वगैरे असेल तर ते व्यवस्थित पाईप वगैरे चेक करा. फुटलेल्या पाईप्स असतील वेस्टेज पाण्याच्या त्या व्यवस्थित करा. जर नळ तुमचे लिकेज असतील बेसिनमधला, वॉशिंग मशीनचा किंवा बेसिनमधलं सिंक जे आहे त्यातला, किंवा जे आपण माउथ जे ब्रश वगैरे करतो तिथे देखील एक बेसिन असतं छोटं, तर हे सगळे नळ तुम्ही चेक करा. टॉयलेटचे, बाथरूमचे एकही गळका, फुटका, तुटका नळ ठेवायचा नाही. थोडासा खर्च होईल दिवाळीच्या अगोदर, पण या गोष्टी लक्ष्मी मातेला अप्रिय आहेत, आवडत नाहीत. राहू केतू यामुळे स्ट्रॉंग होतात.
त्यांचा जो आहे परिणाम आपल्या जीवनात दिसतो. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. अत्यंत तळमळीने आणि काळजीने मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवून व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी जर कुणाला काही आठवलं तर कमेंटमध्ये जरूर तुम्ही लिहा. कारण बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नाही आहेत. तर कमेंट वाचल्यामुळे त्यांना देखील या गोष्टी कळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.